संस्कृत अभिज्ञा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत संस्कृत व्याकरणामधला लकार परिचय हा प्रकार. लकार म्हणजे काळ. मराठीमध्ये जसे विविध काळ आहेत तसेच संस्कृतमध्ये देखील आहेत. ते जाणून घेऊया खालीलप्रमाणे. आपल्याला समोर 3 वाक्य दिसत आहेत. राम लिहित आहे, राम लिहित होता, राम लिहित असेल. आता लिहिण्याची क्रिया घडत आहे म्हणून हा काळ झाला वर्तमान काळ. लिहिण्याची क्रिया घडून झालेली आहे म्हणून हा काळ झाला भूतकाळ. आणि लिहित असेल म्हणजेच लिहिण्याची क्रिया घडणार आहे म्हणून हा काळ झाला भविष्यकाळ. आता हे 3 काळ वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ आहेत. हे आपल्याला कशावरून समजलं? तर वाक्यामध्ये असलेल्या क्रियापदांवरून समजलं. क्रियापद म्हणजे वाक्यामध्ये जी क्रिया घडतेय ते दर्शवणारे शब्द. सो या वाक्यामध्ये क्रियापद काय आहेत? तर लिहित आहे, लिहित होता आणि लिहित असेल. यांवरून आपल्याला समजलंय की हे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळातली वाक्य आहेत. सो जसं मराठीमध्ये काळ आहेत तसेच संस्कृतमध्ये देखील आहेत. कारण ग्रामर जे आहे ते कुठेही चेंज होत नाहीये, त्याचे रूल्स कन्सेप्ट चेंज होत नाहीयेत. फक्त जशी लँग्वेज असणार आहे त्याप्रमाणे ते बदलणार आहेत. सो जसं मराठीमध्ये काळ आहेत तसेच संस्कृतमध्ये देखील आहेत. जसं मराठीमध्ये आपल्याला क्रियापदांवरून लकार ओळखतोय, काळ ओळखतोय, तसंच संस्कृतमध्ये देखील ओळखणार आहोत. तर आता क्रियापद संस्कृतमध्ये कसं लिहिलं जाणार आहे, आपण कसं ओळखणार काळ कोणता आहे, हे आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊ. तर पहिलं तर आपण पाहूया क्रियापदाचं सूत्र. क्रियापद नक्की कसं बनलंय, त्याच्यामध्ये काय फॅक्टर्स आहेत हे बघू. तर समोर आपल्याला फॉर्म्युला दिसत आहे, जो काय आहे मूळ धातू प्लस गण विकरण प्लस लकार प्रत्यय. आता यामध्ये एक एक्झाम्पल घेऊन आपण समजून घेऊ की हे 3 फॅक्टर्स जे आहेत ते काय आहेत. सो मूळ धातू म्हणजेच काय? तर वाक्यामध्ये जी मूळ क्रिया घडतीये त्याला आपण म्हणतो मूळ धातू. जसं की लिहित आहे, लिहिणे ही क्रिया घडते. सो त्यालाच संस्कृतमध्ये आपण म्हणणार आहोत लिख, जो असणार आहे मूळ धातू. पठ म्हणजेच वाचणे, कथ म्हणजे सांगणे. सो हे शब्द जे आहेत ते झाले मूळ धातू. त्यानंतर गण विकरण आणि लकार प्रत्यय काय आहे हे आपण जाणून घेऊ. सो आता आपण पाहणार आहोत गण विकरणम म्हणजे नक्की काय आहे. तर समोर आपल्याला सेम एक्झाम्पल दिसतंय, लिख एक पप लट लकार. आता गण म्हणजे काय बघा, आपल्याकडे 1 ते 10 अंक आहेत ज्याला आपण म्हणतो गण. जसं की या टेबलमध्ये दिसत आहे 1 4 6 10 आणि 2 3 5 7 8 आणि 9. सो हे झाले गण. हे आपल्याला धातूचं जेव्हा डिस्क्रिप्शन दिलेलं असणार आहे त्यामध्ये लिहिलेलं असणार आहे. आणि त्या गणाचं आपल्याला विकरण जे आहे ते यूज करायचं असतं धातू बनवताना. म्हणजेच काय, तर आपल्याला 1 अंक दिसतोय म्हणजेच तो आहे एक गण आणि त्याचं विकरण आहे अ. म्हणजे आपल्याला इथे अ हे विकरण वापरायचं आहे. त्यानंतर 4 अंक असता तर आपण य वापरलं असतं, 6 अंक असता तर अ वापरलं असतं, 10 असता तर अय वापरलं असतं. तसंच 2 असतं तर आपण प्रत्ययच नाही वापरलं असतं. 3 असतं तर द्वित्व रूपम म्हणजे जे अक्षर आहे ते अजून एकदा लिहिलं असतं. त्यानंतर 5 हा अंक असता, गण असता तर नु वापरलं असतं. 7 हा अंक असता तर न वापरलं असतं. 8 हा गण असता तर उ वापरलं असतं आणि 9 असता तर ना वापरलं असतं. तर हे असे 2 समूह आहेत. 1 4 6 10 या गणांचा समूह आणि उरलेले सर्व म्हणजेच 2 3 5 7 8 आणि 9. सो आपल्याला जेव्हा धातूचं डिस्क्रिप्शन देतात तेव्हा हे गण जे आहेत ते दिलेले असतात. सो त्यावरून आपल्याला विकरण वापरायचं आहे. आता हे विकरण नक्की कसं वापरतोय हा आपल्याला पुढे समजणार आहे. सध्या फक्त समजून घ्या की गण काय आहेत आणि विकरण काय आहे. आणि हे 2 समूहांपैकी हा जो 1 4 6 10 वाला समूह जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. सो त्याचे जे विकरण आहेत ते आणि गण हे व्यवस्थित लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. सध्यासाठी गण विकरण म्हणजे काय हे समजलं असेल. आपल्याकडे 1 ते 10 अंकांपैकी कोणताही अंक दिलेला असेल तो झाला गण आणि त्याचं जे विकरण आहे ते आपल्याला धातूचं क्रियापद बनवताना वापरायचं आहे.
गण विकरण म्हणजे काय आहे हे मागच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं. आता आपण समजून घेणार आहोत लकार प्रत्यय म्हणजे नक्की काय आहे. तर प्रत्यय म्हणजे शब्दाच्या शेवटी असलेलं अक्षर किंवा शब्द. तर लकार प्रत्यय म्हणजे असे शब्द किंवा अक्षर ज्यावरून आपल्याला त्या क्रियापदाचा लकार काय आहे, काळ काय आहे हे समजणार आहे. तर आपल्याकडे संस्कृतमध्ये 5 प्रकारचे लकार आहेत. त्यातला पहिला आहे लट लकार म्हणजेच वर्तमान काळ. क्रिया घडत असते तेव्हा आपण वापरतो वर्तमान काळ. लंग लकार म्हणजेच भूतकाळ. क्रिया घडून गेली आहे तेव्हा आपण वापरणार आहोत लंग लकारचे प्रत्यय. लूट लकार म्हणजेच भविष्यकाळ. क्रिया घडणार असेल तेव्हा आपण वापरणार आहोत लूट लकारचे प्रत्यय. लोट लकार म्हणजे आज्ञार्थी. आपल्याला एखाद्याला आज्ञा द्यायची आहे, ऑर्डर द्यायची आहे तेव्हा आपण वापरणार आहोत लोट लकारचे प्रत्यय. आणि विधिलिंग लकार म्हणजे विधानार्थी. जेव्हा आपल्याला एखादी स्टेटमेंट करायची आहे, एखाद्याला सल्ला सजेशन द्यायचंय तेव्हा आपण वापरणार आहोत विधिलिंग लकार. आता या 5 लकारांचे आपल्याला समोर टेबल्स दिसत आहेत. या टेबल्स मध्ये नक्की काय आहे, आपण ते कसं वापरणार आहोत हे जाणून घेऊया. तर पाहू शकता तुम्ही की प्रत्येक लकाराचे आपल्याकडे 2 टेबल्स आहेत, ज्याचे हेडिंग आहे परस्मय पद आणि आत्मनेपद. तर परस्मय पद म्हणजे पर म्हणजे दुसरं कोणीतरी. सो जेव्हा वाक्यामध्ये क्रियापदाचा कर्त्यावर इफेक्ट न होता दुसऱ्या कोणत्या गोष्टीवर इफेक्ट होतोय तेव्हा आपण त्याला म्हणणार आहोत किंवा त्या ठिकाणी आपण वापरणार आहोत परस्मय पदाचे प्रत्यय. आणि आत्मनेपद म्हणजे आत्म, स्वतः. त्या कर्त्यावर जेव्हा क्रियेचा इफेक्ट होतोय तेव्हा आपण वापरणार आहोत आत्मनेपदाचे प्रत्यय. खूप ठिकाणी खूप धडे जे आहेत आपल्याला त्यामध्ये परस्मय पद वापरलं जातं. सो परस्मय पदाचे जे प्रत्यय आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. सो आपण बघूया टेबल्स नक्की काय काय, टेबल्स मध्ये नक्की काय काय आहे. तर आपल्याला दिसत आहे इथे पुरुष. पुरुष कोणते आहेत तर प्रथम, मध्यम आणि उत्तम. सो प्रथम पुरुष म्हणजे फर्स्ट पर्सन. मी कोणाबद्दल तरी बोलते, सो तो झाला माझ्यासाठी प्रथम पुरुष. तेव्हा आपण ती, तह, अंती हे प्रत्यय वापरणार. मध्यम पुरुष म्हणजे सेकंड पर्सन. ती दुसरी व्यक्ती मला कुणाबद्दल तरी सांगते तर तेव्हा आपण वापरणार आहोत मध्यम पुरुषचे प्रत्यय. मध्यम पुरुष मध्ये आपण युष्मद हा जो सर्वनाम आहे तो जर कर्त्याच्या ठिकाणी असेल तर आपण हे प्रत्यय वापरतो. आणि उत्तम पुरुष म्हणजे अस्मदचा जो टेबल आहे, अस्मद जे सर्वनाम आहे त्या टेबल मधले जर कर्ताच्या ठिकाणी शब्द असतील तर आपण उत्तम पुरुषाचे प्रत्यय वापरतो, जे आहेत मी, वह, मह. हे जे दोन्ही टेबल्स आहेत अस्मद आणि युष्मद हे तुम्हाला पाठांतर करायचे आहे. मी त्याचे जे टेबल्स आहेत ते खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन ज्यामध्ये तुम्हाला मिळतील. सो ते नक्की पाठांतर करा. सो प्रथम पुरुष म्हणजे जेव्हा कोणताही नाम असणार आहे जसं की राम, सीता. सो नाम, सर्वनाम वेगवेगळ्या प्रकारचे जसं की तदची रूप, एतदची रूप हे सर्व जेव्हा कर्त्याच्या ठिकाणी असतील तेव्हा आपण वापरणार आहोत प्रथम पुरुष. युष्मद जेव्हा असेल कर्त्याच्या ठिकाणी तेव्हा आपण वापरणार आहोत मध्यम पुरुष. आणि अस्मद जेव्हा असेल, अस्मदची रूप जेव्हा असतील तेव्हा आपण वापरणार आहोत उत्तम पुरुष. त्यानंतर आपल्याला दिसत आहे एकवचन, द्विवचन आणि बहुवचन. सो कर्त्याचं जसं वचन असणार आहे त्याप्रमाणे आपण एकवचन, द्विवचन आणि बहुवचन वापरणार आहोत. म्हणजेच काय तर बालकः असेल तर आपण बालकः लिखती म्हणजेच बालक लिहित आहे. अनेक मुलं असतील, 2 मुलं असतील समजा तर आपण कसं लिहिणार वाक्य बालकौ लिखती. जसं देवौ तसंच बालकौ लिखतः. आणि जेव्हा अनेक मुलं असतील तेव्हा आपण काय वापरणार बालकाः लिखन्ति. बालक लिहत आहेत. ओके. सो हे झालं प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष काय आहे समजलं असेल. एकवचन, द्विवचन आणि बहुवचन काय आहे समजलं असेल. सो जसा कर्ता आहे त्याप्रमाणे आपण हे प्रत्यय वापरणार आहोत. सो तुम्हाला हे सर्व प्रत्यय जे आहेत ते बायहार्ट करायचे आहेत बिकॉज खूप ग्रामरच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या लकार प्रत्ययावर बेस आहेत. सो तुम्हाला जर लकार प्रत्यय येत असतील तर ग्रामरच्या ज्या काही कन्सेप्ट्स आहेत आपण पुढे पाहणार आहोत या सर्व समजायला खूप सोपं जाणार आहे.
तुम्ही पाठांतर कसं करणार तर मी एक क्विक डेमो देते. जसं की ती तह अंती सी थ थ मी वह मह. तुम्हाला जेव्हा पाठांतर करायला घ्याल तर हे प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि एकवचन द्विवचनचा जो सिक्वेन्स आहे तो आपोआप लक्षात राहायला लागेल. सो त्यामुळे तुम्ही ते न बोलता फक्त प्रत्यय जे आहेत ते बोलत पाठांतर केलं तरी चालणार आहे. जसं की ती तह अंती सी थ थ मी वह मह. त्यानंतर ते इथे अंते से इथे द्वे ई वहे महे. लंग लकारचे प्रत्यय काय आहेत? त ताम अन, विसर्ग तमत अम व म. लंग लकार आत्मने पदाचे प्रत्यय आहेत. त इताम अंत, था इथाम ध्वम, ई वही मही. तसंच लोट लकार, विधिलिंग लकार आणि लूट लकारचे प्रत्यय तुम्हाला बायहार्ट करायचे आहेत. जिथे हे दोन दिसत आहेत तुम्ही तिथे ईत वाले जे प्रत्यय आहेत ते पाठांतर केले तरी चालणार आहे. सो आधीच्या स्लाइडमध्ये आपण लकार प्रत्यय आणि गण विकरण काय आहे हे समजून घेतलं. आता आपण ते वापरणार आहोत आणि त्यापासून क्रियापद बनवणार आहोत. सो आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे की क्रियापदाचं सूत्र काय आहे? मूळ धातू प्लस गण विकरण प्लस लकार प्रत्यय. आता आपल्याकडे इन्फॉर्मेशन दिलेली होती. काय होती ती? लिख, एक पप, लट लकार, प्रथम पुरुष, एकवचन. सो मूळ धातू काय आहे? लिख. सो म्हणून आपण इथे लिहिला लिख. त्यानंतर गण विकरण कसं लिहिणार? एक गण आहे सो त्याचं विकरण आहे अ, म्हणून आपण इथे लिहिलं अ. त्यानंतर परस्मय पद, पप म्हणजेच परस्मय पद, आप म्हणजे आत्मने पद. सो परस्मय पद लट लकार. सो लट लकारच्या टेबलमध्ये प्रथम पुरुष एक वचनाचा प्रत्यय पहा जे आहे ती. सो म्हणून लिख प्लस अ प्लस ती. सो हा स्वर जो आहे तो ख मध्ये ऍड होईल, तर म्हणून आपला आन्सर आलं लिखती. सो लिख धातूचं ह्या रूपाचं क्रियापद बनलं आहे लिखती. अजून एक एक्झाम्पल पाहू आपण. नृत धातू दिलाय. चार आप, लट लकार, मध्यम पुरुष, बहुवचन. सो क्रियापदाच्या सूत्रामध्ये आपण ह्या व्हॅल्यू पुट करूया. सो मूळ धातू काय येईल? नृत. त्यानंतर गण विकरण काय येईल? चार आहे सो चारचं विकरण पहा य, म्हणून इथे आलं य. आणि आत्मने पदाच्या टेबलमध्ये लट लकार, मध्यम पुरुष, बहुवचनाचा प्रत्यय आहे द्वे, म्हणून आपण इथे लिहिलं नृत. आता हा य जो आहे तो या त ला जॉईंट होईल. सो नृत्य द्वे. हे जे आहेत ते स्वर संधी, व्यंजन संधी आहेत. तुम्ही याची रिव्हिजन जी आहे ती करू शकता, ज्यावरून तुम्हाला हे समजेल की आपण कसं ऍड केलं. सो अशा प्रकारे आपल्याला लिखती आणि नृत्यद्वे हे क्रियापद बनले आहेत. सो आपण काय करणार आहोत? आपल्याला धातू, त्यानंतर त्याचं गण विकरण, गण दिलेला आहे त्यावरून विकरण आणि लकार प्रत्यय जो दिलेला असेल त्यावरून आपण धातूची रूप बनवणार आहोत. सो आय होप तुम्हाला लकार प्रत्यय म्हणजे काय आहे, गण विकरण म्हणजे काय आहे, मूळ धातू म्हणजे काय आहे आणि हे तीन वापरून क्रियापदाचं सूत्र जे आहे मूळ धातू प्लस गण विकरण प्लस प्रत्यय यावरून क्रियापद कसं बनणार हे समजलं असेल. इथे तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिसत आहेत. सगळे प्रत्यय जे आहेत लट लकारचे आहेत जे वापरून धातू दिलेला आहे आणि परस्मय पदाची रूप बनवलेली आहेत. तुम्हाला गृहपाठ हा आहे की दिलेले जे धातू आहेत पठ, नृत, लिख आणि पूज या धातूंचं सर्व लकार प्रत्यय वापरून टेबल बनवायचं आहे. लकार कोणते आहेत? लट लकार, लंग लकार, लूट लकार आणि विधिलिंग लकार. टेबल जे आहेत ते व्हिडिओमध्ये आहेत. अगेन डिस्क्रिप्शन मध्ये मी टेबल्सचे जे फोटो आहेत ते ऍड करेन आणि जे इम्पॉर्टंट फोटोज आहेत, टेबल्स आहेत ते सुद्धा ऍड करेन. ते एकदा पहा आणि त्यावरून हे जे टेबल्स आहेत हे धातूंचे ते बनवायचा प्रयत्न करा. होप तुम्हाला लकार परिचय समजला असेल आणि आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या संस्कृत मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच संस्कृतच्या नवीन कन्सेप्टसाठी संस्कृत अभिज्ञा या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.